सत्तेपुढं शहाणपण चालत नाही असं म्हणतात, पण ते तेवढंच खरं नाही. जनतेच्या शहाणपणापुढं काही चालत नाही हे खरं आहे. स्वतःला अजय अजिंक्य सत्तेचा अमरपट्टा गळ्यात घालून आल्यासारखं वागणाऱ्या हुकुमशाह पंतप्रधानाला जनतेनं सत्तेवरून खाली खेचलंय. युरोपमधील अगदी छोट्याशा देशात हंगेरीत अभूतपूर्व ऐतिहासिक सत्तांतर झालंय. सलग 16 वर्ष सत्तेत असलेल्या आणि स्वतःला युरोपचा इलिबरल डेमोक्रॅट म्हणवणाऱ्या पंतप्रधान व्हिक्टर ओर्बान याचा निवडणुकीत दणदणीत पराभव झालाय. केवळ 96 लाख लोकसंख्या असलेल्या हंगेरीच्या या निवडणुकीची अभूतपूर्व सत्तांतराची आता जगभर चर्चा सुरू झाली आहे. बराक ओबामापासून ते युरोपातील पंतप्रधानांपर्यंत सर्वजण प्रतिक्रिया देत आहेत. ही निवडणूक आता केवळ त्यामुळेच हंगेरीपुरती उरली नाही, तर संपूर्ण जगाच्या आणि भारताच्या राजकारणालाही खूप काही शिकून जाणारी आहे. राजकारणापेक्षा किंवा राजकारण्यांपेक्षाही जनतेला शहाणं करणारी ही निवडणूक आहे. त्यामुळेच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण व्हिक्टर ओर्बान कोण आहे, तो हुकुमशाह पंतप्रधान कसा झाला, त्यानं निवडणूक आयोगापासून ते कोर्टावर अशा सगळ्याच संस्थावर कसा ताबा मिळवला, त्याचं विरोधक मुक्त हंगेरी मॉडेल काय होतं, ट्रम्प पुतीन यांचा तो खासमखास कसा झाला, 16 वर्षाच्या ओर्बानच्या सत्तेचा पीटर मग्यार या नेत्यानं शेवट कसा केला आणि छोट्याशा हंगेरीच्या या निकालाची भारतातही का चर्चा होते, याचंच विश्लेषण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. पण पुढे जाण्याआधी तुम्हाला एक विनंती आहे, तुम्ही अजूनपर्यंत TOD मराठीला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. नमस्कार, मी सदानंद घाया, तुम्ही बघताय TOD मराठी. व्हिक्टर ओर्बान कोण आहे? BBC न्यूजचे युरोप डिजिटल एडिटर पॉल कर्बी यांनी एका लेखामध्ये ओर्बानच्या राजकीय प्रवासाची अत्यंत रंजक आणि तेवढीच धक्कादायक माहिती दिली आहे. तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की 1989 मध्ये कम्युनिस्ट राजवटीविरुद्ध एक अत्यंत प्रभावी आणि धाडसी भाषण देऊन प्रकाश झोतात आलेला व्हिक्टर ओर्बान हा एकेकाळी लोकशाहीचा खंदा पुरस्कर्ता होता. जॉर्ज सोरोस यांच्यासारख्या अब्जाधीशांच्या पैशावर तो ऑक्सफर्डमध्ये शिकायलाही गेला होता. पण सत्तेत आल्यावर त्यानंच राजकारणासाठी त्याच सोरोसला देशाचा सर्वात मोठा शत्रू ठरवलं. सत्तेची नशा भल्या भल्यांना डोक्यात जाते, तसंच काहीसं ओर्बानचं झालं. 2010 मध्ये सत्तेत आल्यावर ओर्बाननं हळूहळू हंगेरीला इलेक्टोरल ऑटोक्रसी म्हणजेच निवडून आलेल्या हुकुमशाहीत रूपांतरित केलं. त्यामुळेच युरोपियन संसदेनं हंगेरीला अधिकृतरित्या इलेक्टोरल ऑटोक्रसी म्हणून जाहीर केलं होतं. म्हणजे या शासन व्यवस्थेमध्ये निवडणूक केवळ नावाला असते. अख्ख्या देशाचा आणि सर्व संस्थांचा ताबा एकाच व्यक्तीच्या, एकाच पक्षाच्या हातात असतो. त्यामुळे ओर्बानला निवडून आलेला हुकुमशाह पंतप्रधान असं म्हटलं जायचं. ओर्बाननं गेल्या 16 वर्षात हंगेरीच्या संविधानामध्ये अनेक महत्त्वाचे बेसिक बदल केले होते. म्हणजे दिसायला किती संविधानिक, संविधानाला मानणारा असं तो वाटायचा. आधी कुणालाच जमलं नाही ते मी करून दाखवलं असं त्यानं ह्या सगळ्या घटनात्मक बदलाच्या काळामध्ये दाखवून दिलं. संविधानाच्या मूळ आत्म्यालाच त्यानं नख लावला. त्यामुळं देशातल्या सर्व संस्था त्याच्या पूर्ण नियंत्रणाखाली आल्या होत्या आणि लोकशाही केवळ नावालाच उरली होती. लोकशाही आणि मीडियाला कसं संपवलं? लोकशाही असलेल्या देशात हुकुमशाही कशी आणली जाते आणि विरोधकांना कसं संपवलं जातं, याचं हंगेरी हे सध्याच्या जगातलं जितं जागतं उदाहरण आहे. ज्येष्ठ पत्रकार रवीश कुमार यांनी यूट्यूबवरच्या एका विश्लेषणात हाच मुद्दा अगदी सविस्तरपणे मांडलाय. त्यांच्या मते ओर्बाननं हंगेरीत जवळपास 80% मीडिया आपल्या उद्योगपती मित्रांच्या आणि बगलबच्च्यांच्या घशात घातला होता, ज्याला आपण भारतात गोदी मीडिया म्हणतो. जे पत्रकार सरकारच्या विरोधात लिहायचे त्यांच्या वृत्तपत्रांच्या सरकारी जाहिराती बंद केल्या जायच्या आणि शेवटी ते वृत्तपत्रच बंद पाडलं जायचं. यामुळं अनेक प्रामाणिक पत्रकारांना आपल्या नोकऱ्या सोडाव्या लागल्या किंवा छोट्या छोट्या वेबसाईट काढून लपून छपून आपली बातमीदारी करावी लागली. रवीश कुमार पुढे सांगतात की ओर्बाननं न्यायव्यवस्थेतही थेट हस्तक्षेप केला. न्यायाधीशांच्या निवृत्तीचं वय 70 वरून 62 केलं. जुन्या आणि स्वतंत्र विचारांच्या न्यायाधीशांना जबरदस्तीनं घरी बसवलं. त्यांच्या जागी आपल्या मर्जीतल्या खुशमस्कऱ्यांना न्यायाधीश केलं आणि सर्वोच्च न्यायालयात बसून संपूर्ण व्यवस्थेवरच ताबा मिळवला. DW न्यूज या जर्मन न्यूज चॅनलवरील एका मुलाखतीत प्रिन्स्टन युनिव्हर्सिटीच्या प्राध्यापिका किम लेन शेबले यांनी हाच मुद्दा सविस्तरपणे मांडलाय. त्यांच्या मते ओर्बाननं संपूर्ण निवडणूक सिस्टमच हॅक केली होती. त्यानं केवळ संविधानात बदल केले नाहीत, तर संपूर्ण व्यवस्थेतच पॉयझन पिल्स टाकून ठेवल्या. सगळीकडे स्वतःचीच माणसं पेरली. म्हणजेच नवं सरकार आलं
तरी त्यांना काम करणं सहज शक्य होणार नाही. त्यानं आणखी एक हातखंडा अवलंबला, जेरीमँडरिंग, म्हणजे मतदारसंघाची फेररचना अशी काही केली की विरोधकांची मतच कायमची विखुरली जातील, विरोधकांचा प्रभाव असलेल्या इलाख्यांची फाटाफूट होईल आणि ओर्बानच्या फिडेस पक्षाला प्रत्येक निवडणुकीत 2/3 बहुमत मिळत राहील. ओर्बाननं विरोधकांना इतकं दुबळं कमजोर केलं की हंगेरीत निवडणूक लढण्याला केवळ एक सोंगाचं रूप आलं होतं. ट्रम्प, पुतीन आणि नेत्यानाहूंचा खास हुकुमशहा. मग एवढा मनमानी आणि हुकुमशाही कारभार करणाऱ्याला कोणी जाब विचारत नव्हता का, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर त्याचं उत्तर आहे नाही. उलट तो जगातल्या बड्या उजव्या विचारांच्या नेत्यांचा अत्यंत खास लाडका मित्र झाला होता. बीबीसीच्या युरोप एडिटर कात्या एडलर यांच्या विश्लेषणानुसार युरोपियन युनियनमध्ये असूनही ओर्बान हा रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचा युरोपमधील सर्वात जवळचा मित्र होता. युरोपियन युनियनकडून रशियावर निर्बंध लादण्याचा किंवा युक्रेनला लष्करी आणि आर्थिक मदत देण्याचा प्रस्ताव आणला जायचा तेव्हा ओर्बान त्याला व्हेटो लावून, म्हणजे नकाराधिकार वापरून रोखून धरायचा. यामुळेच ओर्बानचा पराभव हा पुतीन यांच्यासाठी खूप मोठा भूराजकीय जिओपॉलिटिकल धक्का आहे. अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प तर ओर्बानला आपला खासमखास दोस्त म्हणायचे आणि त्याच्या काळ्या कारनाम्यांनाही पाठिंबा द्यायचे. त्यामुळेच ट्रम्प आणि ओर्बान यांना एकाच नाण्याच्या दोन बाजू किंवा जुळे भाऊही म्हणतात. दोघंही स्थलांतरितांच्या विरोधात आणि कट्टरवादाच्या बाजूने बोलतात. निवडणुकीच्या अगदी काही दिवस अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जे.डी. व्हान्स हे स्वतः ओर्बानचा प्रचार करण्यासाठी हंगेरीला गेले होते आणि त्यांनी हंगेरियन जनतेला, मतदारांना ओर्बानच्या बाजूनं उभं राहण्याचं, मतदान करण्याचं आवाहन केलं होतं. तसंच इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्याशीही त्याचे खूप जवळचे संबंध होते. इस्रायलवर आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयानं कारवाईचा इशारा दिला होता तेव्हा ओर्बान हा नेत्यानाहूंच्या पाठीशी अगदी खंबीरपणे उभा राहिला होता. त्यामुळेच या तिन्ही बड्या नेत्यांसाठी ओर्बानचा पराभव हा एक मोठा आणि अनपेक्षित धक्का आहे. मग ओर्बानचा नेमका अस्त कसा झाला? सलग 16 वर्ष सत्तेत असलेला आणि एवढी मोठी जागतिक ताकद पाठीशी असलेला नेता अचानक पडला कसा, हरला कसा? इथंच एंट्री होते पीटर मग्यार या 45 वर्षाच्या तरुण तुर्क नेत्याची. द इकॉनॉमिस्टच्या एका विश्लेषणानुसार पीटर मग्यार हा बाहेरून आलेला कोणी अनोळखी नेता नव्हता किंवा दुसऱ्या पक्षाचाही नव्हता, तर तो आधी ओर्बानच्याच पक्षात होता. तो ओर्बानच्या मंत्रिमंडळातील माजी न्यायमंत्री ज्युडिथ वर्गा यांचा पती होता. पण 2024च्या सुरुवातीला हंगेरीत एक मोठं बाल शोषण प्रकरण उघडकीस आलं होतं. या प्रकरणातील एका आरोपीला तत्कालीन राष्ट्रपतींनी आणि खुद्द न्यायमंत्र्यांनी देखील अभय दिलं होतं, गुन्हा माफ केला होता. त्यामुळं देशात गदारोळ उडाला. देशातील भ्रष्टाचार आणि चुकीच्या व्यवस्थेला कंटाळलेल्या पीटर मग्यारनं आपल्याच पक्षाविरोधात बंड पुकारलं आणि जाहीर केलं की जे लोक महिलांच्या पाठीमागे लपून सत्ता चालवतात अशा व्यवस्थेचा मी आता भाग राहणार नाही. पीटर मग्यारनं तिझा नावाचा स्वतःचा नवा पक्ष काढला. DW न्यूजवरील चर्चेत प्राध्यापिका किम लेन शेम्पले सांगतात की पीटर मग्यारनं केवळ शहरामध्येच नाही तर ओर्बानचा गड मानल्या जाणाऱ्या गावागावात जाऊन जनतेशी थेट संवाद साधला. त्यानं लोकांशी थेट कनेक्ट व्हावं म्हणून संपूर्ण देशात 300 किलोमीटरची पायी यात्रा काढली आणि एकेका दिवसात 7 भाषणं दिली. पीटरनं लोकांना ओर्बान आणि त्याचे काही उद्योगपती मोजके मित्र जनतेच्या पैशावर कसे गब्बर होत आहेत आणि सामान्य जनता मात्र महागाईत कशी हुरपळली जाते हे लोकांना पटवून दिलं. यातूनच देशात बघता बघता भ्रष्टाचार विरोधी चळवळ उभी राहिली. मोठा जनरेटा तयार झाला. लोक ही ओर्बानच्या राजवटीला कंटाळलेच होते. ते संधीची वाटच बघत होते आणि प्रतीक्षा ही 12 एप्रिलला संपली आणि 13 एप्रिलला प्रचंड मोठा क्रांतिकारक कौल समोर आला. हंगेरीची जनता प्रचंड मोठ्या संख्येनं मतदानाला उतरली. तब्बल 79.5% मतदानाचा ऐतिहासिक विक्रम नोंदवला. जनतेनं ओर्बानच्या सत्ताधारी पक्षाला अवघ्या 55 जागावरच रोखलं तर पीटर मग्यारच्या तिझा पक्षाला 199 पैकी 138 जागांसह 2/3 बहुमत मिळवून दिलं. ही सगळी करामत जनतेनं करून दाखवली. काहीही न बोलता पण सत्ताधाऱ्यांनी हॅक केलेल्या, ताब्यात घेतलेल्या यंत्रणेलाच प्रचंड मतदान करून जनतेनं ताब्यात घेतलंय. त्यामुळेच जगभरातले लोकशाहीवादी नेते, अभ्यासक, विचारवंत हे हंगेरीच्या जनतेचं कौतुक करतायत. हंगेरीच्या निवडणुकीची भारतात का होते चर्चा? आता सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे या निकालाची भारतात एवढी का चर्चा होते?
ओर्बान हा हुकुमशाह असला तरी भारतासाठी तो एक बॅलन्स्ड संतुलित नेता मानला जात होता. त्याच्या काळात भारत आणि हंगेरी यांच्यातले आर्थिक संबंध बऱ्यापैकी सुधारले होते. TCS, विप्रो आणि अपोलो यासारख्या मोठ्या भारतीय बहुराष्ट्रीय कंपन्यांनी हंगेरीमध्ये आपली मोठी गुंतवणूक केली होती आणि द्विपक्षीय व्यापार वाढलेला देखील होता. असं असूनही देशात भ्रष्टाचार आणि महागाई वाढते तेव्हा परकीय गुंतवणूक किंवा आंतरराष्ट्रीय संबंध हे मुद्दे सर्वसामान्य जनतेच्या रोषाला शांत करू शकत नाहीत, त्यांचा संताप कमी करू शकत नाहीत. हेच या निकालातून स्पष्ट झाले. द हिंदूच्या एका बातमीनुसार हंगेरीचा विकास दर आहे तो युरोपमध्ये सर्वात कमी म्हणजे 0.4% इतका खाली घसरला होता आणि बेरोजगारी चक्क 10% गेलेली होती. सत्यहिंदी.com संपादक आशुतोष यांनी एका विश्लेषणामध्ये याबद्दल सविस्तर आपलं मत मांडले. त्यांच्या मते देशात महागाई वाढते, बेरोजगारीचा प्रश्न गंभीर बनतो आणि सत्ताधाऱ्यांच्या जवळचे काही ठराविक उद्योगपतीच गब्बर होतात. असं जेव्हा जनतेला उघड्या डोळ्यांनी दिसतं तेव्हा कट्टर राष्ट्रवादाचा, परकीय हस्तक्षेपाचा किंवा इतर भावनिक मुद्देही जनतेसमोर जास्त काळ टिकाव धरू शकत नाहीत. तुम्ही मीडिया पूर्णपणे नियंत्रणात ठेवाल, निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयासारख्या संस्थांवर कब्जा मिळवाल, तरीही लोकशाहीत एक वेळ अशी नक्की येते जेव्हा सामान्य जनता मतपेटीतून आपला प्रचंड राग, संताप व्यक्त करते आणि मोठमोठ्या हुकुमशहांना घरी बसवते. पीटर मग्यार यांच्या या ऐतिहासिक विजयामुळे जागतिक स्तरावरील उजव्या विचारधारेला आणि हुकुमशाही प्रवृत्तीला एक फार मोठा धक्का बसलाय. थोडक्यात काय तर लोकशाहीची ताकद किती मोठी असू शकते हे दाखवून देणारा हंगेरीचा हा निकाल आहे. जगात कुठेही संस्थांवर कब्जा करण्याचा, मीडियाला घरगडी बनवण्याचा आणि जनतेच्या प्रश्नांना डावलून भावनिक राजकारण करण्याचा प्रयत्न झाला तर जनता त्याला सडेतोड वेळीच उत्तर देते. जनतेनं 16 वर्ष शांतपणे सर्व सहन केलं आणि वेळ आल्यावर ज्याला अजय म्हटलं जायचं त्या ओर्बानचा करेक्ट कार्यक्रम केला, सत्तेचा अमरपट्टा काढून घेतला. तुम्हाला काय वाटतं? हंगेरीचा हा निकाल काय सांगतो? ओर्बानच्या या निकालातून भारतासाठी काय सांगावं? कमेंट करून नक्की सांगा. हे माहितीपूर्ण विश्लेषण तुम्हाला आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, मित्रमंडळींना शेअर करा आणि TOD मराठीला यूट्यूबवर सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.